आणि व्यावसायिक गाळे त्या ठिकाणी वितरित केले आणि या सगळ्या लोकांचा पुनर्विकास करण्यासाठी 6 ऑक्टोबर 2021 रोजी जो शासनाने GR काढला तोच मुळात पुनर्विकास कन्सल्टंट आणि डेव्हलपर एजन्सी नेमण्याबाबतचा होता आणि यामध्ये अदानी समूहाला हे काम दिलं गेलं आणि रहिवाशांना त्या ठिकाणी कन्व्हिन्स करून देखील जे चटई क्षेत्र पुनर्विकास बांधकामात उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षाही कमी चटई क्षेत्र दिलं जातं आहे आणि हायकोर्टाने या संपूर्ण स्कीममध्ये 33(5) नियमावलीचा आधार घेऊन त्याचा पुनर्विकास करावा अशी सूचना केली असून त्या ठिकाणी केवळ राज्य सरकारच्या नियमानुसार त्या ठिकाणी काढलेल्या GR नुसार या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांवरती अन्याय केला जातो आहे आणि अदानी समूहाबरोबर म्हाडाचे अधिकारी त्या ठिकाणी कन्व्हिन्स करून अशा पद्धतीची योजना राबवतात। याला नागरिकांचा विरोध आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे आणि म्हणून मोतीलाल नगर विकास समिती आज आझाद मैदानावरती धरणं बसलेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की जो GR आपण काढला आणि कन्सल्टन्सी आणि आर्किटेक्चर यासाठी